नमस्कार. 64व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकालही लागला आहे. म्हणजे स्पर्धा संपली आणि निकालही लागला आहे. आणि स्पर्धेचं शेवटचं नाटक विठ्ठला याचा व्हिडिओ बनवायचा राहून गेला होता. निकाल जरी लागला तरी हे नाटक असं आहे की त्याचा मला व्हिडिओ बनवावाच लागणार आहे. इतकं अप्रतिम नाटक, म्हणजे प्रेक्षकांना आवडलेलं. आणि विशेष म्हणजे बाकी नाटकही 2-2.5 तासामध्ये संपत होती. हे नाटक बरोबर 2.5-3 तासाच्या वरती गेलं. म्हणजे इतकं सुरेख नाटक आणि कथानक असेल नाटक. 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. जेव्हा लोक पंढरीला जात असत तेव्हा मध्ये मध्ये हे सगळे वारकरी असत ते मध्ये मध्ये कोणी थांबायचे. आणि मग त्या ठिकाणी त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली जायची. त्याला पडाव म्हणत. या पडावावरून त्या पडावामध्ये. आणि त्या ठिकाणी पडावावरती येणाऱ्या वारकऱ्या जो एकटा दुकटा आहे त्याला हे कुटुंब होतं. हे कुटुंब जेवायला खायला घालायचं, पण ते त्याचं खून करायचं, त्याला लुटायचं. त्याचा तो मृतदेह आहे तो जमिनीमध्ये पुरून ठेवायचं. आणि ती जी काय संपत्ती मिळायची त्या संपत्तीवर ते गुजराण करायचं. रोजच्या गरिबीला कंटाळून हा त्यांनी मार्ग निवडला. सुरुवातीला एक खून करूया असं वाटलं, पण नंतर मात्र करत करत ते 9 खून करतात आणि 10वा खून जे नाटकाचं लेखकाने धक्कातंत्र वापरलं आहे. आणि नाटक कुठेच संपणार. प्रेक्षकांना वाटत असं की अरे कुठे संपणार, कोण येणार आहे ना पकडायला, कोणाला कळणार आहे. पण इथेच परमेश्वरच त्यांना शिक्षा देतो आणि त्यांच्या हातातून आपण कोणाचं तरी नवऱ्याला, कोणाच्या तरी मुलाला, कोणाच्या तरी वडिलांना आपण मारतोय आणि त्यांना आपण उद्ध्वस्त करतोय, त्यांना अनाथ करतोय. याची जाणीव परमेश्वर म्हणजे विठ्ठलच या दोघांना करून देतो. त्यांचा मुलगा 10 वर्ष जो बाहेर असतो तो गावी येतो, पण तो मुद्दाम आई वडिलांना आपली ओळख दाखवत नाही. तो आई वडिलांना ओळखतो, पण 10 वर्षानंतर बघितल्यामुळे आई वडील त्याला ओळखत नाही. त्यांना वाटतं हा पण नेहमीचा का वाटसरू आहे, हा कुठे सराफारी दुकान कामाला वगैरे सोनं असणार. आणि त्याची आईच त्याचा खून करते. जिला याची लालसा निर्माण झाली असते की प्रत्येक वाटसरूला मारायचं, प्रत्येक वारकऱ्याला मारायचं आणि त्याची संपत्ती लुटायची. आणि नंतर कळतं की तो त्यांचा मुलगाच होता. आणि हा जो पश्चाताप होतो आणि त्यातनं जो काय विरह आहे हा नाटकामध्ये दाखवले. अतिशय उत्तम कथानक असलेलं आणि विचार करायला लावणारं एक कथानकाने बांधलेलं नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळालं. विठ्ठला हे नाटक अमोल रेड्डीज यांनी जितक्या ताकदीने लिहिलं आहे तितक्याच ताकदीने त्यांनी ते दिग्दर्शनही केलं आहे. लेखक आणि दिग्दर्शक हा एकच असल्यामुळे लेखकाला जे अपेक्षित आहे तेच दिग्दर्शकाने मांडलं आहे. आणि अप्रतिम नाटकाचं आहे. विशेष म्हणजे नाटकाचं नेपथ्यही अप्रतिम आहे. ज्या पद्धतीने त्या काळात ते घर दाखवलं आहे, सगळ्या कलाकारांच्या वेशभूषा, संगीत आणि प्रकाश योजना ही सर्व अप्रतिम आहेच या नाटकामध्ये. त्याचबरोबर नाटकातला मुख्य पात्र तुका हा विठ्ठल भक्त आहे, पण तो बायकोच्या ऐकण्याने तो खून करायला लागतो आणि त्यातून संपत्ती मिळवायला लागतो. पण त्याला कुठेतरी थांबवायचं आहे, पण त्याची बायको त्याला कुठेच थांबवलं देत नाही. ती प्रत्येक वेळेला वचन देते हे हा शेवटचा खून, पण तसं होत नाही. शेवटी मुलाचा खून होतो, पण शेवटचा खून तुका करत नाही, तो त्याच्या बायकोच्या म्हणजे जानाच्या हातून होतो. तुकाची भूमिका अमोल रेड्डीज यांनी उत्तम, म्हणजे त्याच्यामध्ये त्रिकोणीय आहे जो लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका अशा मोठी जबाबदारी घेऊन अमोल रेड्डीज रंगमंचावर उतरले. आणि पूर्ण म्हणजे या नाटकामध्ये जवळजवळ दोन्ही अंकामध्ये पूर्ण वेळ दोन्ही पात्र रंगमंचावर आहेत, पण कुठेही प्रेक्षकांना कंटाळा येत नाही. नाटकामध्ये अन्य पात्र आहेत पण ती येतात जातात असे विषय, पण 2 पात्रांमध्ये मुख्य नाटक गुंफलेलं आहे. आणि अतिशय कुठेही कंटाळवाणे इतके देहबोली आणि एवढे हावभाव आहे. म्हणजे खून करण्यापूर्वी जे ते विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळं नसतं, त्यांच्या चेहऱ्यावरती जो उग्रपणा आणि जो एक गुन्हेगारी वृत्तीचा जो आवेश येतो तो त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे मांडला दोघांनी, म्हणजे अमोल रेड्डीज आणि त्याच्या अर्चना पेंडकर पांचाळ आहेत त्यांनी, त्या दोघांनीच उत्तम भूमिका मांडल्या. त्या व्यतिरिक्त बाकीच्या सर्वच कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्यात. अप्रतिम नाटक झालं.